माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हार्मन इंटर्नशिप 2024बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हार्मन ही एक जागतिक कंपनी आहे आणि ती आता 2024साठी इंटर्न ट्रेनी पदासाठी फ्रेशर्सची भरती चालू आहे. तर प्रथम तुम्हाला इथे लॉग इन किंवा क्रिएट अकाउंट करावं लागेल. माझं इथे लॉग इन आहे, त्याच्यामुळे मी इथे लॉग इन करत आहे. ते तुम्हाला तुमचा युजर नेम जे तुमचं ईमेल आय डी असेल आणि तुमचा पासवर्ड जोही असेल तो टाकावा लागेल आणि ते करून तुम्हाला लॉग इन करावं लागेल. आता ज्यांचं लॉग इन नाही आहे त्यांनी क्रिएट अकाउंटवर स्वतःला जाऊन रजिस्टर करायचं आहे. त्यानंतर आपण अप्लाय करू शकतो. आता हा जनरल इन्फॉर्मेशनचा कॅटेगरीमध्ये येतो. तर तुम्हाला इथे रिस्पॉन्सिबिलिटी आणि कंपनीबद्दल माहिती आहे. तुम्हाला पहिला रेझ्यूम अपलोड करावा लागणार, त्याच्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन. रेझ्यूम लिंक्डइनद्वारे पण हे करू शकता किंवा स्वतःचं एक अपलोड फ्रॉम कॉम्प्युटरमधून अपलोड करू शकता. मी माझी फाईल अपलोड केली आहे. आता पुढे जाऊन आपण कंटिन्यूवर क्लिक करू. आता यात पर्सनल इन्फॉर्मेशन विचारली जाईल, ज्याच्यात तुम्हाला जीमेल, तुमचं एज्युकेशन, तुमचं वर्क एक्सपिरियन्स विचारलं जाते, लँग्वेजेस विचारल्या जातील. तर ते तुम्ही व्यवस्थित फिलअप करा. त्यानंतर जेव्हा कंटिन्यू कराल तेव्हा तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स दिसतील, ज्यात तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही ते काम केलं आहे का, कधी केलं आहे, कोणासोबत केलं आहे, लाईक तुम्ही तुमच्या कंट्रीमध्ये ऑथराईज आहात का काम करण्यासाठी. आणि तुम्हाला जर कंपेन्सेशन करायचं असेल, तुम्हाला जर ते पॅकेज परवडत नसेल तर तुम्ही तिथे सांगू शकता, पण हे सोडून द्या कारण आपल्याला जॉब लागणं महत्त्वाचं आहे. अँड लायसन्स सर्टिफिकेट आहे का कोणतं, तर नाही, म्हणजे सर्टिफिकेशन कोणतंही लायसन्स, प्रोफेशनल लायसन्स एखादं सर्टिफिकेशन केलं असेल तर ते तिथे टाकून द्यायचं आणि पुढे कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील की नोटीस पिरियड काय, कधी तुम्ही जॉईन करू शकता. तर इथे मी इमिजिएट टाकलं आहे. आणि प्रिफर्ड वर्क लोकेशन, आता गुरगाव ही लोकेशन आहे, त्याच्यामुळे फर्स्ट प्रेफरन्स तोच असावा, तर गुरगाव. आणि पुढे एक मुंबई ही पॉसिबिलिटी म्हणून टाकून ठेवलं आहे की जर मुंबईमध्ये त्यांचं कोणतं ऑफिस असेल तर आपल्याला तिथेही चान्स भेटेल. त्याच्यानंतर आता पुढे पुन्हा एकदा आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. आणि आता तुम्हाला तुमचं जेंडर विचारलं जाईल, फिमेल, मेल, तर तुम्हाला तेही भरायचं आहे. ते करून तुम्ही कंटिन्यू करायचं आणि त्यानंतर थोडा वेळ घेईल हे प्रोसेस करायला. तुमची पूर्ण माहिती तुम्हाला दाखवली जाईल, रिव्ह्यू करावा लागेल. तुम्हाला एक ऑप्शन दिला जाईल की तुम्ही डिसेबल आहात का, तुम्हाला कोणता आजार आहे का, तर तिथे नो करा, असेल तर हां करा आणि कंटिन्यूवर क्लिक करा. तुम्हाला तुमचा पूर्ण फॉर्म रिव्ह्यू करून दाखवला जाईल की हा तुमचा फॉर्म आहे. तुमचं व्हॅलिडेट केलं जाईल ते सबमिशन, की हेच सबमिशन आहे ना तुमचं, तुम्हाला व्हॅलिडेट करायचं आहे, तुम्हाला तपासायचं आहे. जर काही चुका असतील तर तिकडेच बदला, पुढे बदलता येणार नाहीत. आणि अशा प्रकारे तुमचा पूर्ण फॉर्म भरून झालेला आहे. आता तुम्ही सबमिट करा किंवा